हमारा नेता कैसा हो, शुभम दादा जैसा हो, शुभम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा, शुभम दादा, एकच वादा. शुभम दादा. मी शुभम दिलीप वाल्लेकर. मी राहायला वाल्लेकरवाडीमध्येच आहे आणि आम्ही सामाजिक कार्यामध्ये महाआरोग्य शिबिर केलं, रक्तदान शिबिर केलं. कोविडच्या काळात बऱ्याचशा लोकांना आम्ही ज्या गोष्टींची मदत लागली, इंजेक्शन असो अथवा पीपी किट असो काय असो, त्या गोष्टींना आम्ही सगळ्यांना त्यावेळेस प्रोव्हाइड केल्या. आणि आज आम्ही सामाजिक कार्यामध्ये आमच्या घराण्यामधूनच आम्ही सामाजिक कार्य करत आलो आहे. तर ह्या सामाजिक कार्यासाठी आम्ही पुढं येऊन आता नगरसेवकाच्या इलेक्शनसाठी येतो आहे. तुम्हाला काय वाटतं की प्रभाग क्रमांक 17 मधून आपण निवडणूक लढवू? बऱ्याच समस्या असं होतं की कधी आमच्या गावातला विकास कुठेही झालेला नाही किंवा गावाचा विकास कायम रखडतच आलेला आहे. तर गावाचा विकास पुढे जाण्यासाठी आणि गावाचं नाव पुढे घेण्यासाठी आम्ही आज वाल्लेकरवाडी प्रभाग क्रमांक 17 मधनं नगरसेवक इलेक्शन लढवायचे इच्छुक झालेलो आहे. कोणते विकास कामं रखडलेले? बरेचसे समस्या आहे की वाल्लेकरवाडीचे सर्वात प्रथम स्मशानभूमी, रस्ते, पिण्याचं पाणी, 24 तास पाणी येतं. एक दिवस आड येतं, 2 दिवस आड येतं, असं काय नाही की पाणी रोज कंटिन्यू पाणी नाही आहे. ड्रेनेजचे असू दे, परत प्लेग्राऊंड असू दे, शाळेचा असू दे, तर असे बरेच रस्ते, असे बरेचसे मुद्दे की ज्याला विकास अजून कुठेच झालेला नाही. आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेचं प्रत्येक ठिकाणी चांगलं हॉस्पिटल आहे, पण वाल्लेकरवाडीसाठी हॉस्पिटल पण नाही. तुम्हाला काही हॉस्पिटलची संकल्पना आहे? आमच्या प्रभागामध्ये हॉस्पिटल आहे, पण हॉस्पिटलही प्रायव्हेट झालेलं आहे. की जे सरकारी मालमत्तेचं जे हॉस्पिटल होतं ते आता प्रायव्हेटीकरण करून पुढं चालवण्यात आलेलं आहे. मग आता ह्याच्यापुढून नवीन ज्या आमच्या काळात येणार आहे किंवा येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये पहिला मुद्दा आमचा हॉस्पिटलवरतीच असेल. तुम्हाला वाटतं या परिसरातील नागरिक नवीन चेहऱ्याला संधी देतील यावेळी? 100% वाटेल, कारण की गेले 8 वर्षापासून इथले नगरसेवक, स्थानिक नगरसेवक कुठल्याही कामाला कधी त्यांनी प्राधान्य दिलं नाही. असंही आमच्या गावाला तर दिलं नाही की चिंचवड वाल्लेकरवाडीमध्ये आज वाल्लेकरवाडी असू दे, वाल्लेकरवाडीला कधीही प्राधान्य दिलं गेलं नाही. तुम्ही निवडून आल्याच्यानंतर सर्वप्रथम कुठल्या कामाला गती देणार? सगळ्यात पहिलं आम्ही जर निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही स्मशानभूमी असो, रस्ते असो, 24 तास पाणी, त्यात 24 तास पाणी असो, परत आमचं प्लेग्राऊंड असू दे, हॉस्पिटल असू दे, या सगळ्यात पहिल्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही करणार आहे. आम्ही कोणतीही गोष्ट कागदावर करणार नाही आहे. ही जी आहे ती रूपांतर करून आम्ही त्याच्यात स्थिर करून आम्ही जागेवरती दाखवून देणार आहेत. निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर आला? आज बरेचसे प्रलंबित प्रश्न आहे. पाणी असू दे, स्मशानभूमी असू दे, ड्रेनेज असू दे, प्लेग्राऊंड असू दे, असे विरंगुळा केंद्र असू दे, असे बरेचसे समस्या आहे की त्या वाल्लेकरवाडीला कधीच नाही आहे. तर त्या समस्या घेऊन आम्ही आज पुढे आलेलो आहोत. परिसरातील नागरिकांना काय आव्हान करा? सर्व परिसरातील नागरिकांना मी आव्हान करतो की एक सुशिक्षित नगरसेवक आणि एक सुशिक्षित माणूस तुम्ही निवडून द्या आणि चांगला माणूस निवडून द्या, जेणेकरून तुमची कामं होतील असा माणूस तुम्ही निवडून द्या. निवडणुकीच्या रिंगणात तिकीट मिळेल नाही मिळेल, पक्षांना संधी जर दुसऱ्या उमेदवाराला दिली तर काम करताल का त्याच्यामध्ये बंडखोरी करा? हो, नाही, काम करेल, 100% आम्ही काम करेल. तो निर्णय आम्ही सर्व ग्रामस्थांचा असेल, अखिल वाल्लेकरवाडी ग्रामस्थ हा निर्णय घेतील. तो निर्णय मी मान्य करेल. राष्ट्रवादी जो उमेदवार देईल तो उमेदवार तुम्हाला मान्य असेल? हो. हमारा नेता कैसा हो, शुभम दादा जैसा हो, शुभम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा, शुभम दादा, एकच वादा. शुभम